मागील गळीत हंगामातील ऊसाला प्रतिटन 100 रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कुडित्रे इथल्या कुंभी कासारी साखर कारखान्याकडे केली आहे। साखर आणि उपपदार्थांना सध्या उच्चांकी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना वाढीव दर देणं शक्य असल्याचा दावा संघटनेनं केलाय। मागील गाळप हंगामातील ऊसाला प्रतिटन 100 रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा अशी मागणी करणारं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कुडित्रे इथल्या कुंभी कासारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सरदार पाटील यांना सादर केले। यावेळी कारखान्याचे संचालक ॲडव्होकेट बाजीराव शेलार, प्राध्यापक बी पाटील, राहुल खाडे आणि कार्यकारी संचालक धीरजकुमार माने उपस्थित होते। रासायनिक खतं, बियाणं, कीटकनाशकं, तणनाशकं तसंच मशागतीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे पहिल्या हप्त्यात मिळालेला ऊस दर शेतकऱ्यांसाठी परवडणारा नाही। दुसरीकडे साखरेच्या विक्री दरात वाढ झाली असून इथेनॉल, बगॅस, मोलॅसिस, प्रेसमड, अल्कोहोल अशा उपपदार्थांनाही चांगला भाव मिळतोय। यामुळे शेतकऱ्यांना प्रतिटन 100 रुपयांचा दुसरा हप्ता देणं कारखान्याला सहज शक्य असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते बाजीराव देवाळकर यांनी म्हटलंय। कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना या ठिकाणी ऊसाचा दुसरा हप्ता 100 रुपये मिळण्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो होतो। त्याचबरोबर जी सभासदांची जी साखर थांबलेली आहे ती साखर यासाठी मागणीसाठी आम्ही निवेदन दिले। त्या ठिकाणी व्हाईस चेअरमन साहेब आणि संचालक बोर्ड होते, त्यांच्यासमोरही आम्ही पत्राद्वारे आमच्या निवेदनाद्वारे दिलेलं आहे। जर भविष्यात हे बाबा आम्हाला 100 रुपये दर अंतिम दुसरा हप्ता नाही दिला आणि साखर जर नाही चालू केली तर आम्ही कारखान्याच्या दारात बसतो असा इशारा आम्ही त्यांना दिले। यावेळी कारखान्याचे संचालक विलास पाटील यांनी साखरेचा सरासरी विक्री दर 3700 रुपये प्रति क्विंटल असून खुल्या टेंडरला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं सांगितलं। मात्र तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व मागण्या संचालक मंडळासमोर चर्चेसाठी ठेवून योग्य निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं। यावेळी बाजीराव पाटील, गुणाजी शेलार, रंगराव पाटील, कुंडलिक केंबळीकर, शिवाजी शिंदे, संभाजी पाटील, रंगराव कळके यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते।